मम्मम टीव्ही. गोष्टीचं नाव आहे सईचं पुस्तक, पुस्तकातली सई. एक होती सई, छोटीशी तुमच्यासारखी मुलगी. तिला खेळायला, दंगा करायला फार आवडायचं. पण तिला पुस्तकं वाचायला अजिबात आवडायचं नाही. गोष्टी ऐकायला खूप आवडायच्या, पण वाचायचं म्हटलं की अतिशय कंटाळा करायची. एके दिवशी अशीच दुपारी सईची आईकडे भुणभुण भुणभुण चालू होती. आई मी काय करू, आई मी काय करू. आई रागावून म्हणाली, इतकी पुस्तकं आहेत तुझ्याकडे, जा एक गोष्ट वाचत बैस. आईचा चिडलेला चेहरा पाहून सई गुपचूप आतल्या खोलीत गेली आणि पुस्तकाच्या कपाटातून एक पुस्तक काढलं आणि पलंगावर लोळत लोळत ते पुस्तक वाचू लागली. पुस्तकाचं नाव होतं माझ्याशी कोण खेळेल. सईनं पुस्तकाचं पहिलं पान उघडलं आणि ती वाचू लागली. ती गोष्ट होती एका निर्मला नावाच्या मुलीची. मी निर्मला. मला या बागेत फिरायला यायला खूप आवडतं. रोज माझी आई मला या बागेत घेऊन येते. पण मला लहानपणापासूनच चालता येत नाही, म्हणून माझ्याशी कोणीच खेळत नाही. सगळी बाकीची मुलं बागेत दंगा मस्ती करत असतात, घसरगुंडी झोके किती छान खेळत असतात. माझ्याशी कोणीच खेळत नाही. आता माझी आई मला इथं सोडून अर्ध्या तासात येते म्हणाली आहे, अजून आली नाही. मला एकटीला बसून बसून कंटाळा आलाय. कोण बरं खेळेल माझ्याशी. हे वाचून सईला फार फार वाईट वाटलं बिच्चारी निर्मला. तिला एकटीला किती बरं कंटाळा येत असेल या बागेत. मला जर तिच्याकडे जाता येत असतं तर किती बरं झालं असतं, असा तिने विचार केला. आणि काय आश्चर्य, सई झुप करून त्या पुस्तकातच शिरली आणि बघते तर काय, शेजारी निर्मला तिच्या व्हीलचेअरवर बसलेली दिसली. सईला फार फार आनंद झाला. ती म्हणाली, निर्मला अगं अशी का उदास दिसतीयस, मी आली आहे ना, चल मी खेळते तुझ्याशी. अगं तू कोण आहेस आणि अचानक कशी आलीस इकडे. अगं मी सई. मला ठाऊक आहे की तुझ्याशी खेळायला कोणीच नाही आहे. तुला कंटाळा आला आहे ना, चल आपण दोघी खेळूया. काय खेळायचं तुला. हे ऐकून निर्मला फार फार खुश झाली. म्हणाली, अगं माझी आई मला इथे सोडून कामासाठी बाहेर गेली आहे. ती मुलं जशी जोरात पळतायत ना, तसं पळायला किती मज्जा येत असेल ना गं, पण मला आता चालता पण येत नाही. सई म्हणाली, अगं तुला पळता येत नाही ना, म्हणून काय झालं, तुला जोरात जायचं आहे ना, थांब मी तुला नेते. सईने निर्मलाच्या व्हीलचेअरला धरलं आणि ते ढकलत सई जोरात पळत सुटली. संपूर्ण बागेतल्या वॉकिंग ट्रॅकवरून तिने जोरात एक चक्कर मारून आणली. बॉल कॅच कॅच खेळूया. मग दोघींनी खूप वेळ बॉल खेळला. तेवढ्यात निर्मलाला गुलाबाच्या बागेत बरीच फुलपाखरं उडताना दिसली. चल ना तिकडे, ते बघ किती सुंदर फुलपाखरं उडत आहेत. फुलपाखरं पाहिल्याबरोबर सई निर्मलाला घेऊन फुलझाडांकडे धावली. इतकी रंगीबेरंगी फुलपाखरं बघून सई आणि निर्मला दोघी हरखून गेल्या. फुलपाखरं त्यांच्या हातावर येऊन बसत होती. तेवढ्यात निर्मला, अगं निर्मला, अशी निर्मलाच्या आईची हाक ऐकून दोघी भानावर आल्या. निर्मलाची आई आली होती तिला घ्यायला. आई हे बघ माझी नवीन मैत्रीण सई, आम्ही खूप खेळलो, आम्हाला खूप मज्जा आली. वा वा, फारच छान. सई हे घे तुम्हाला दोघींना चॉकलेट. चल निर्मला आता आपण घरी जाऊया. सई बाळा उद्या पण ये हं आमच्या निर्मलाशी खेळायला. असं म्हणून टाटा करून निर्मला आणि निर्मलाची आई हळूहळू निघून गेले. सई आता एकटीच एका बाकावर बसून राहिली बागेत. आता मी कोणाशी खेळणार, असा विचार सई डोक्यात करत होती. मी कोणाशी खेळणार, मी कोणाशी खेळणार, मी कोणाशी खेळणार. तेवढ्यात सई उठ उठ, अगं उठ, असा आवाज आला. अगं उठ, शाळेची वेळ झाली, कोणाशी खेळणार कोणाशी खेळणार काय म्हणत बसली आहेस. सई खडबडून जागी झाली. अच्छा, म्हणजे मी पाहिलं होतं ते स्वप्न होतं की काय. बघते तर काय, सई वाचत असलेलं पुस्तक शेजारी तसंच पडलं होतं. म्हणजे बाग, निर्मला, फुलपाखरं सगळं स्वप्न होतं वाटतं.
सई स्वतःशीच हसली. उठून तिने पुस्तक बंद केलं आणि उचललं तर काय आश्चर्य! निर्मलाच्या आईने दिलेलं चॉकलेट तिला पलंगावर दिसलं. अरेच्छा, म्हणजे आपण पुस्तकात खरंच गेलो होतो का काय? सई खरंच पुस्तकात शिरून बागेत गेली होती का नाही हे तिलाच माहीत. पण त्या दिवसापासून आपल्या सईला पुस्तकं वाचायला मात्र जामच आवडायला लागलं. काय बालमित्रांनो, तुम्हाला आवडतात का पुस्तकं वाचायला?